नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, बाळांनो, पीसीएमच्या निकालामध्ये ज्या गोष्टी घडलेल्या आहेत, कमी पर्सेंटाईल आलेले आहेत विद्यार्थ्यांचे, खूप जास्त मार्क्स असून सुद्धा, ठीक आहे, मग भरपूर विद्यार्थ्यांनी इथं आन्सर की आणि तुमचा इश्यू सीईटी सेलला मेल केला होता की सर आमच्या आन्सर की मध्ये 100+ मार्क्स येत आहे पण आमचे पर्सेंटाईल 50 पेक्षा कमी आलेले आहेत, ठीक आहे. अशा भरपूर विद्यार्थ्यांनी मेल केला होता सीईटी सेलला त्यांच्या आन्सर की सोबत, ठीक आहे. तर त्यांना सीईटी सेल कडून काही ना काही रिप्लाय आलेला आहे बाळांनो. तो रिप्लाय आपल्याला जाणून घ्यायचा आहे आणि आता पुढची प्रोसेस कशी होईल, तुमच्या अटेम्प्ट 2 चा निकाल कसा लागेल त्याविषयी पण आपल्याला जाणून घ्यायचं आहे. खरंच घोटाळा झालेला आहे का सीईटीच्या निकालामध्ये बाळांनो? ठीक आहे, खूप एक्सटेंड पर्यंत नाही पण कुठं ना कुठं मायनर काही ना काही प्रॉब्लेम झालेला आहे बाळांनो, ग्लिच नक्कीच झालेला आहे, ठीक आहे. मी असं नाही म्हणते की भरपूर विद्यार्थ्यांचे 100 पेक्षा जास्त मार्क असून त्यांना 50 पेक्षा कमी पर्सेंटाईल आहेत. असे विद्यार्थी मला तरी अजून आन्सर की नाही भेटली अशा विद्यार्थ्यांचे, ठीक आहे. पण असे विद्यार्थी नक्कीच आहेत की ज्यांच्या 80 मार्कला 60 पर्सेंटाईल आले, ठीक आहे. थोडाफार इश्यू झालेला आहे, थोडाफार ग्लिच आहे, या गोष्टीला मी पण ऍग्री करतोय, ठीक आहे. पण आता सीईटी सेल कडून काय रिप्लाय आलेला आहे, हाच रिप्लाय सीईटी सेल कडून प्रत्येक विद्यार्थ्याला जातोय बाळांनो, ठीक आहे. या रिप्लाय मध्ये काय म्हटलेलं आहे, डिअर कॅन्डिडेट, वी विल लाईक टू इन्फॉर्म यू दॅट द एमएसटी सीईटी रिझल्ट हॅज बीन प्रिपेअर्ड स्ट्रिक्टली ॲज पर द नॉर्मलायझेशन मेथोडॉलॉजी प्रिस्क्राइब बाय द सीईटी सेल. नॉर्मलायझेशन मुळे तुमचा निकाल आलेला आहे असं सीईटी सेलने रिप्लाय केलेला आहे सगळ्या विद्यार्थ्यांना, ठीक आहे. सिन्स द एक्झामिनेशन वॉज कंडक्टेड इन मल्टिपल शिफ्ट, नॉर्मलायझेशन हॅज बीन अप्लाइड टू अकाउंट फॉर एनी व्हेरिएशन इन द डिफिकल्टी लेवल अकॉर्डिंग टू द सेशन टू इन्शुअर द फेअरनेस अमंग द कॅन्डिडेट्स. म्हणजेच सांगतोय, सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करतोय. देअर फॉर द पर्सेंटाईल स्कोर रिफ्लेक्टेड इन युअर रिझल्ट इज फायनल स्कोर कॅल्क्युलेटेड आफ्टर द नॉर्मलायझेशन. ही लाईन खूप महत्वाची आहे. सीईटी सेल काय बोललेली आहे, फायनल स्कोर. म्हणजे एक गोष्ट आपल्याला समजली की आता निकाल चेंज होणार नाही, जो निकाल आलेला आहे तो तुमचा फायनल निकाल आहे, त्याच्यामध्ये काही बदल होणार नाही. गोष्ट समजली, ठीक आहे. आता सीईटी सेल म्हणते आपण नॉर्मलायझेशनने निकाल लावलेला आहे. काय असतं नॉर्मलायझेशन बघूया, ठीक आहे. नॉर्मलायझेशन म्हणजे काय असतं बाळांनो, प्रत्येक गोष्ट एक्सप्लेन करतोय, याच्यावरती आपण काय ऍक्शन घेऊ शकतो ते पण सांगतोय. रॉ मार्क्स कॅल्क्युलेट होतात, त्यानंतर जर तुमचे शिफ्ट वाईज तुमची डिफिकल्टी लेवल कम्पेअर होते, त्यानंतर तुमचा पर्सेंटाईल स्कोर क्रिएट होतो, त्यानंतर तुमच्या नॉर्मलाइज प्रोसेसने कॅल्क्युलेट केलं जातं. हा, इथं पर्सेंटाईलचा त्यांनी मिनिंग वगैरे दिलेला आहे. मी तुम्हाला आता समजवतो काय असतं नेमकी गोष्ट. फॉर एक्झाम्पल बाळांनो, तुमची 11 एप्रिलची शिफ्ट 1 आहे ना, त्या शिफ्टमध्ये फॉर एक्झाम्पल 50 विद्यार्थी बसलेले आहेत, 100 विद्यार्थी बसलेत फॉर एक्झाम्पल, है ना. 100 विद्यार्थ्यांपैकी तुमचे पर्सेंटाईल समजा 92 आले बाळांनो. म्हणजे याचा अर्थ काय होतो माहितीये, 90 विद्यार्थी तुमच्या मागे आहेत अजून सुद्धा. 90 विद्यार्थी काय तुमच्या मागे आहेत, सॉरी 91 विद्यार्थी काय तुमच्या मागे आहेत अजून सुद्धा. याला म्हणतात पर्सेंटाईल. आणि नॉर्मलायझेशन कशा पद्धतीने होते बाळांनो, एक गोष्टला समजा. आता भरपूर विद्यार्थ्यांचा स्कोर 40 ते 50 मध्ये आलेला आहे. 40 ते 80 मध्ये तुम्ही कन्सिडर करा. सगळ्यात जास्त विद्यार्थ्यांचा स्कोर 40 ते 80 मध्ये येतो. का माहितीये, तुक्का. विद्यार्थी काय करतात, इथं तुक्का मारतात की सर 200 प्रश्न आहेत, 200 प्रश्नांपैकी सगळे सुद्धा ए मार्क करून दिले तरी 60 मार्क्स येऊ लागतात, है ना. मग या 60 मार्क्समुळे, ठीक आहे, प्रत्येक विद्यार्थ्याचे 50-60 मार्क्स आलेले आहेत, म्हणून विद्यार्थ्यांचे 4-5 पर्सेंटाईल आलेले आहेत बाळांनो. गोष्ट समजते, थोडं समजलंय का तुम्हाला. जर सगळ्याच विद्यार्थ्यांचे 40 ते 60, 40, 50, 60, 70 मार्क आलेले आहेत, म्हणून पर्सेंटाईल एवढी घसरण झालेली आहे. स्कॅम आहे का, घोटाळा आहे का, नाही बाळांनो, ठीक आहे. थोडाफार पद्धतीने असेल सुद्धा, पण मॅक्झिमम हे नॉर्मलायझेशनमुळे झालेलं आहे. विद्यार्थ्यांचे 50-60 मार्क सगळ्यात जास्त विद्यार्थ्यांचे आलेले आहेत, आणि सगळ्यात जास्त विद्यार्थ्यांचे आले म्हणजे सगळेच विद्यार्थी त्या रेंजमध्ये आहेत, म्हणून त्यांची पर्सेंटाईल घसरण झालेली आहे. याला म्हणतात नॉर्मलायझेशन. नाही समजलं, परत एकदा सांगतोय, लास्ट टाइम, है ना. फॉर एक्झाम्पल, आता समजा तुमच्या शिफ्टमध्ये 100 विद्यार्थी आहेत, है ना. 100 विद्यार्थ्यांपैकी सगळ्यात लोवेस्ट कितीचा निघाला, 50 पर्सेंटाईलचा. म्हणजे याची सगळ्यात लोवेस्ट वाल्याचं पर्सेंटाईल किती असेल, 0 पर्सेंटाईल असेल, जरी त्याचे 50 मार्क आहेत. का माहितीये, तो सगळ्यात शेवटी आहे त्या शिफ्टमध्ये. आणि जर तुमच्या शिफ्टमध्ये 180 मार्काचा टॉपर निघाला, तर याचे किती मार्क असतील माहितीये, 99.99 100 पर्सेंटाईल असतील याचे. जर तुमचा शिफ्टचा टॉपर 90चाच निघाला तर याचे 100 पर्सेंटाईल असतील बाळांनो. जर तुमच्या शिफ्टचा टॉपर 90, सगळ्यात लोवेस्ट स्कोर 90 निघाला, तुमच्या शिफ्टमध्ये सगळ्यात शेवटचा विद्यार्थी जो आहे त्याचा 90 मार्क आले, त्या 90 मार्काला त्याचे किती पर्सेंटाईल असतील माहितीये, 0 पर्सेंटाईल. याला म्हणतात नॉर्मलायझेशन. आणि सीईटी सेलने आपल्याला तोच रिप्लाय दिलेला आहे. अटेम्प्ट 2 मध्ये पण सेम गोष्ट होऊ शकते का, 100% अटेम्प्ट 2 मध्ये पण हीच गोष्ट होणार आहे. जर तुमच्या शिफ्टमध्ये तुमचा स्कोर तेवढा असेल तर तुम्हाला कमी पर्सेंटाईल येणार आहेत बाळांनो, ठीक आहे. पण आता काय, आपल्या हातात काहीच नाही बाळांनो. जर तुमच्यासोबत इश्यू झाला असेल, तुम्ही सीईटी सेलला नक्कीच मेल करू शकतात. पण आता तुम्हाला कॉलेज प्रोसेससाठी लागावं लागेल बाळांनो, ठीक आहे. जरी कमी पर्सेंटाईल असतील, जरी कमी मार्क असतील बाळांनो, तरी एक बेस्ट कॉलेजमध्ये ऍडमिशन पॉसिबल असतं बाय बेस्ट
पर्सनल काउन्सिलिंग बाय मेकिंग बेस्ट कॉलेज लिस्ट. ठीक आहे, तुमचे किती पर्सेंटाईल, कोणत्या सिटीमध्ये ऍडमिशन हवंय, कोणत्या ब्रांचमध्ये हवंय, या सगळ्या गोष्टींचा इनपुट घेऊन पर्सनल काउन्सिलर तुम्हाला एक अपॉइंट केला जातो. तो प्रत्येक सिटीमध्ये चेक करतो तुम्हाला ज्या सिटीमध्ये ऍडमिशन हवंय त्या सिटीमध्ये भेटतंय का नाही भेटतंय, तुमच्या कोणत्या ब्रांचमध्ये हवंय, कोणत्या सिटीमध्ये हवंय, कोणती तुमची कॅटेगरी, या सगळ्या गोष्टी बघून प्रत्येक कॉलेजमध्ये चेक करतो आणि त्यानुसार तुमची कॉलेज लिस्ट वगैरे बनते. तीच कॉलेज लिस्ट तुम्हाला सीईटी सेलला सबमिट करायची असते बाळांनो. कमी मार्क्सला पण एक चांगलं कॉलेज पॉसिबल असतं, 100% या गोष्टीची मी तुम्हाला गॅरंटी देईल. ठीक आहे, तुम्ही लास्ट इयरचे रिझल्ट बघू शकता, विद्यार्थ्यांचे खूप कमी पर्सेंटाईल होते तरी ते आज टॉप टियर कॉलेजमध्ये सीएसआयटी ब्रांचेसमध्ये बाळांनो. का रे बाळांनो? फक्त एकच गोष्ट व्यवस्थित केली, व्यवस्थित पर्सनल काउन्सिलिंग केली, व्यवस्थित काउन्सिलर कडून कॉलेज लिस्ट बनवली, कॅप राऊंड्सला व्यवस्थित खेळले, स्पॉट राऊंडला व्यवस्थित केले, आयएलएस राऊंडला व्यवस्थित केले, डॉक्युमेंटेशन व्यवस्थित केलं, सगळ्या गोष्टी पर्सनल काउन्सिलर कडून करून घेतल्या. ठीक आहे, कारण तुमच्या समोर अंधार आहे बाळांनो, तुम्हाला काहीच माहित नाही गोष्टी आता पुढच्या कशा करायच्या, ऍडमिशन कसं घ्यायचं, कॅप राऊंड साठी कसं पार्टिसिपेट करायचं, कॉलेज लिस्ट कशी बनवायची. कारण कॉलेज लिस्टमध्ये एक कॉलेज खाली वरती झालं तुमचं ऍडमिशन कॅन्सल होऊन जातं, डायरेक्ट कॅन्सल होऊन जातं बाळांनो. ठीक आहे, मग यासाठी तुम्हाला पर्सनल काउन्सिलिंगची खूप गरज असते. ठीक आहे, डेफिनेटली तुम्ही एनरोल करू शकतात, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकली. लास्ट इयर असे पण खूप सारे विद्यार्थी होते ज्यांचे 90-95% होते बाळांनो, 99% पर्यंत होते, तरी ते आज थर्ड क्लास कॉलेजेसमध्ये शिकताय. का माहितीये? प्रत्येक गोष्ट स्वतःहून करायला गेले. जर तुम्हाला महाराष्ट्राच्या 350 कॉलेजेसचं नॉलेज आहे तर प्रत्येक गोष्ट स्वतः करून घ्या. जर तुम्हाला योग्य ऑप्शन फॉर्म भरता येतो, कॉलेज लिस्ट बनवता येते, तो स्वतः करून घ्या. कारण कॉलेज लिस्ट बनवणं सोपं काम नाही बाळांनो. एक विद्यार्थ्याची कॉलेज लिस्ट 8-8, 10-10 दिवस लागून जातात आम्हाला, है ना. वाटल्यास तर कुठूनही काउन्सिलिंग करून घ्या, पण करून घ्या बाळांनो. काउन्सिलिंग खूप गरजेची आहे. ठीक आहे, डॉक्युमेंटेशन पासून तर व्हेरिफिकेशन, ऑप्शन फॉर्म, कॅप राऊंड 1, 2, 3, फीस, फ्लोट, स्पॉट, इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट, स्कॉलरशिप, सगळ्या गोष्टी याच्यामध्ये कवर्ड असतात बाळांनो. स्कॉलरशिप, भरपूर विद्यार्थ्यांना 2-3 लाख रुपये फीज होती लास्ट इयरची, आपण ती फीज 0 करून टाकली माहिती, फक्त त्यांच्यापर्यंत योग्य स्कॉलरशिप पोहोचवल्या. तुम्हाला पण सांगू सगळ्या गोष्टी. ठीक आहे, मग नक्कीच एनरोल करू शकतात. एक पर्सनल काउन्सिलर अलॉट होईल तुम्हाला, तुमची पूर्ण कॉलेज लिस्ट ते बनवतील बाळांनो. ठीक आहे, कोणत्या सिटीमध्ये ऍडमिशन, किती पर्सेंटाईल, कोणती कॅटेगरी, कोणत्या सिटीमध्ये ऍडमिशन हवंय, कोणत्या ब्रांचमध्ये हवंय, सगळ्या तुमच्या रिक्वायरमेंट समजून त्यानुसार प्रत्येक कॉलेजमध्ये चेक करतील आणि तुम्हाला एक बेस्ट कॉलेजमध्ये पोहोचवतील बाळांनो. जरी तुमच्या हाय पर्सेंटाईल असतील, लो पर्सेंटाईल असतील बाळांनो, अजून सुद्धा 50% काम बाकी आहे. जर हे 50% काम व्यवस्थित केलं तुम्ही बेस्ट कॉलेजमध्ये जाणार, ह्या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देतो. तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे, इथं चूक नका करू. काही अडचण असेल या नंबरवर व्हॉट्सअप करा बाळांनो. हा फक्त 4 वर्षाचा प्रश्न नाही, हा नेक्स्ट 20 वर्षाचा प्रश्न आहे. इथं चूक नका करू. नक्कीच एनरोल करा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. ठीक आहे, आणि अटेम्प्ट 2 मध्ये तुम्ही किती पर्सेंटाईल एक्सपेक्ट करताय ते पण नक्कीच सांगा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.